नमस्कार. बालभारती कथा विश्व इयत्ता तिसरीतील ही छान अशी कथा, छान असा धडा. गाव तिथं गोबर गॅस. त्या दिवशी आम्ही पहाटे शाळेत जमलो. प्रत्येकाने आपापल्या बरोबर दशम्या घेतल्या होत्या. विटी दांडू, चेंडू, पत्ते, बाजा, बासरी असे साहित्य बरोबर होतेच. सहल जायची होती सखाराम पाटलांच्या मळ्यात. त्यांचा बापू आमच्या वर्गात होता. मळा फार दूर नव्हता. गावापासून 3 ते 4 किलोमीटर असेल. आम्ही गाणी गात पायीच मळ्याकडे निघालो. मळ्यावर आल्यावर छान वाटले. ज्वारीची कणसे वाऱ्यावर डुलत होती. ऊस तुऱ्यावर आला होता. भाजींचे हिरवेगार वाफे तरारले होते. विहिरीवरचे इंजिन चालू होते. पाटातून पाणी खळाळत वाहत होते. एका बाजूला कौलारू घर होते. पलीकडे काही अंतरावर जनावरांचा गोठाही होता. आम्ही मळ्यावर पोहोचलो तेव्हा सखाराम पाटील आणि बापू आमची वाट पाहत उभे होते. पाटील म्हणाले, या तुमचीच वाट पाहत होतो. त्या तिकडं आंब्याच्या झाडाखाली सामान ठेवा, मग आपण शेतात एक फेरफटका मारून येऊ. झाडांच्या दाट सावलीत आमच्या पिशव्या आणि इतर सामान आम्ही ठेवले. पाटाच्या वाहत्या पाण्यात हातपाय धुतले. एकदम कसे छान वाटले. सगळा शीण गेला. पाटलांनी आम्हाला प्यायला दूध दिले. मग आम्ही आणि आमचे गुरुजी पाटलांच्या बरोबर निघालो. मळ्यातल्या पिकांची, भाजीपाल्याची पाटील माहिती देत होते. फिरत फिरत आम्ही सिमेंटच्या एका गोलाकार टाकीपाशी आलो. सिमेंटची ही टाकी जमिनीवरच उपडी बांधली होती. टाकीला जोडलेले नळ शेतात खेळवले होते. त्यातला एक नळ बाजूच्या त्या कौलारू घराकडे गेलेला दिसत होता. ती टाकी आणि ते नळ पाहून मी म्हटले, गुरुजी, केवढी मोठी ही पाण्याची टाकी. पाटील म्हणाले, ही काही पाण्याची टाकी नाही, ती आहे गोबर गॅसची. माझे कुतूहल वाढले. मी विचारले, गॅसची टाकी? तुम्ही मळ्यात कसा काय गॅस आणता? पाटील हसून म्हणाले, सांगतो. गॅस बाहेरून आणलेला नाही, तो इथंच तयार केला. मी पुन्हा विचारलं, इथंच? तो कसा? पाटील सांगू लागले, ह्या वरच्या उपड्या टाकीसारखी दुसरी एक टाकी जमिनीखाली आहे. त्या टाकीत शेण, मूत, केर कचरा टाकला की ती घाण सोनं देते, सोनं. असे म्हणून पाटलांनी आम्हाला ती जमिनीखालची टाकी कोठे आहे ते दाखवले. मग गुरुजीही माहिती देऊ लागले. या खालच्या टाकीत शेण, मूत, मैला जमा होतो. शिवाय शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्याही यात टाकता येतात. गाळात व घाणीत उगवणारं शेवाळं, गाजर, गवत, तण, अगदी आपली उष्टी, खरकटी देखील हे सगळं या टाकीत टाकलं की त्याचा एक रांधा तयार होतो. त्यातून मग गॅस मिळतो. हा गॅस घाणीपासून तयार होत असला तरी त्याला घाण वास अजिबात येत नाही. या गॅसवर विहिरीतलं इंजिन चालवता येतं. शिवाय गॅसपासून प्रकाश मिळतो. दिवे लावता येतात. स्वयंपाक देखील करता येतो. एकाने विचारले, म्हणजे आता प्रत्येक खेड्यात गॅस मिळू शकतो? पाटील म्हणाले, का नाही मिळणार? सगळ्यांनी मनावर घेतलं. गावातली घाण गोळा केली की गाव तर स्वच्छ होईलच, शिवाय गॅसही मिळेल. मी म्हटले, मोठी टाकी बांधावी लागेल आणि खूप खर्च येईल. पाटलांनी सांगितले, टाकी मोठी बांधावी लागेल. जे काही खर्च येईल तो एकदाच करायचा, पण सगळ्या गावाला फायदा होईल. होणाऱ्या फायद्याच्या मानानं तसा खर्च कमीच होतो. शिवाय त्याचा आणखीन एक फायदा असा, या टाकीतून चांगलं ओलं खत मिळतं. ते शेतात टाकलं की छान पीक येतं. लगेच गुरुजी म्हणाले, खत मिळे शेताला, धन लागे हाताला. गाव तिथं गोबर गॅस असं झालं तर आपल्या खेड्यांचं रूप किती बदलेल. बोलता बोलता वेळ कसा भरकन निघून गेला हे कळलेही नाही. सूर्य माथ्यावर आला. सपाटून भूक लागली. आम्ही सगळे झाडांच्या सावलीत आलो. पाटाच्या पाण्यात पुन्हा हातपाय धुतले. सगळ्यांच्या दशम्या एकत्र केल्या. पाटलांनी सगळ्यांना दही ताक दिले. गप्पा मारत मारत सगळ्यांनी चांगलाच ताव मारला. जेवण होताच गुरुजी म्हणाले, आता जागा स्वच्छ करा. सगळं उष्ट खरकट गोळा करून मुलांनो काय करायचं,
आम्ही सगळे एकदम म्हणालो, टाकीत टाकायचं. गुरुजी म्हणाले, शाब्बास. लगेच आम्ही जागा साफ केली, उष्टी खरकटी टाकीत टाकली. थोडा वेळ आराम करून आम्ही एकत्र जमलो. कोणी नकला केल्या, कोणी गाणी म्हटली, मी बासरी वाजवून दाखवली. तोपर्यंत संध्याकाळ झाली. सखाराम पाटील व बापू यांचा निरोप घेऊन आम्ही परत निघालो. आता तिसरीतील ही छान अशी कथा, गाव तिथं गोबर गॅस. कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.